ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372012044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संपूर्ण देश काँग्रेसमुक्त झाला आणि आता संगमनेरही पंजामुक्त झालाय, अशा शब्दामध्ये आमदार अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या भाच्यावरती नाव न घेता घणाघाती टीका केली आहे. पक्षनिष्ठा सांगणारे भाच्याच्या विरोधामध्ये उमेदवार उभा करत नाहीत, हीच खरी दिशाभूल आहे. मामा भाच्याची पार्टी ही जनतेला फक्त उल्लू बनवत आहे, असा थेट आरोप त्यांनी सभेत केलाय. नवीन नगर रोड इथे आमदार खताळ यांच्या 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महायुती कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत त्यांचा आणि पत्नी नीलम खताळ यांचा नागरी सत्कार केला. तर या सभेसाठी सुवर्णा खताळ, शेतकरी नेते संतोष रोहम तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट श्रीराम गणपुले, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे तसेच शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, रमेश काळे, मंजाबापू साळवे, किशोर वाघमारे, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले तसेच निमोणचे सरपंच संदीप देशमुख, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने यासह महायुतीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार खताळ म्हणालेत की जनतेनं विश्वासानं विधानसभेमध्ये पाठवलं. वर्षभर प्रत्येक अधिवेशनामध्ये तालुक्याचे प्रश्न मांडले, दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिलं, साकूर परिसरामधील जलयोजना सुरू केली. पण पराभव स्वीकारता न आल्यानं विरोधकांनी वर्षभर माझ्या परिवारावरती खालच्या पातळीवरती टीका केली. महायुती सरकार संगमनेरच्या पाठीशी असून नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यानं विकास कामांना मोठा निधी मिळणार आहे, असं त्यांनी म्हटलं. लवकरच महायुतीचा वचननामा जाहीर होणार आहे, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. 23 ला मागच्या वर्षी झाला होता, या वर्षीचा जल्लोष आपल्याला 3 तारखेला साजरा करायचा आहे. त्यामुळे जास्त काही आकांत तांडव करू नका. या संगमनेर तालुक्यातील स्वाभिमानी जनता, मायबाप जनता, ज्या जनतेच्या आशीर्वादाने एक संगमनेरची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये झाली आणि तो आज एक ऐतिहासिक दिवस तुमच्या आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहील, असा 23 नोव्हेंबर. कशा पद्धतीने संघर्ष झाला, या संघर्षामध्ये तुम्ही कसे सहभागी होतात, प्रत्येकाचा खरीचा वाटा प्रत्येकाने त्यामध्ये उचलला होता. सगळेच जण तन मन धनाने सामील झाले होते. कुठल्या व्यक्तीविरुद्ध आपली लढाई नव्हती, आपली लढाई ह्या प्रवृत्तींविरोधात होती. आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, तसेच ज्यांनी आतापर्यंत या संगमनेर तालुक्यातील कार्यकर्त्यांचं, संगमनेर तालुक्याच्या विकासाचं पालकत्व ज्यांनी घेतले होते, ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या प्रयत्नामुळं, यांच्या सहभागामुळं आज एक हा ऐतिहासिक निकाल संगमनेरमध्ये झाला. परंतु मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने आज 1 वर्ष पूर्ण करताना निश्चितच संगमनेरकरांना मान खाली घालायला लागेल असं कृत्य, असं काम माझ्याकडून झालं नाही. परंतु संगमनेरला पराभवानंतर संगमनेरला बदनाम करण्याचं काम माझी लोकप्रतिनिधीतून झालं, या निमित्ताने मी आपल्याला आवर्जून सांगेल. कारण ज्यांनी
इतके वर्ष स्वतःची जागीरदारी संगमनेर म्हणून समजले होते. पराभव होऊ शकत नाही अशा वल्लग्न केल्या होत्या. खासगीमध्ये तर देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेबांच्या बरोबर स्वतःची तुलना करून त्यांचा सुद्धा इथं पराभव होऊ शकतो अशा प्रकारच्या गर्जना वल्लग्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपल्याकडे या संगमनेरातील स्वाभिमानी जनतेने मतदारांनी घडून दाखवलं. काय कशासाठी परिवर्तन झालं श्रीराम भाऊंनी सांगितलं. कशा पद्धतीने माझी टीका टिप्पणी केल्या गेली, कशा प्रकारे मला हेळसांड करण्यात आली, कशा प्रकारे संगमनेरच्या जनतेचा गेल्या वर्षभरामध्ये अपमान करण्यात आला. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये हार जीत चालू असते, परंतु ही चालू असताना पराभव सुद्धा मोठ्या मनाने स्वीकारून जनतेमध्ये जायचं असतं का जनतेवर खापर फोडून पुढे जायचं नसतं. आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं जे आपल्या सर्वोच्च नेत्यांचं सगळ्यांचं ध्येय होतं, स्वप्न होतं का ज्या पद्धतीने पंजाच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून या लोकांचं गेले कित्येक वर्ष शोषण केलं जात होतं, त्रास दिला जात होता, त्या पंजाचं उच्चाटन महाराष्ट्रात सगळीकडून होत होतं, परंतु संगमनेरमध्ये होत नव्हतं आणि ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली 1 वर्षापासून मी काम करतोय. खरंच हे काम करताना खासगीत मला बरेच जण येऊन सांगायचे का भाऊ लोक म्हणताय आपल्या विचाराचे नाही, त्यांचे लोक म्हणताय, त्यांचे नेते मार्केटमध्ये सांगताय का आमदाराला आमदारकी कळेपर्यंत, विधानसभा कळेपर्यंत 5 वर्ष निघून जातील, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक असं अधिवेशन गेलं नाही का ज्या अधिवेशनामध्ये तुमचा मुलगा, तुमचा भाऊ तुमच्या प्रश्नांसाठी मागला नाही. आणि ही ताकद खरी, माझी ताकद माझ्याकडे काय, माझ्याकडे नाही कारखाना, नाही दूध संघ, ना काही. ही जी मायबाप जनता कुठलाही कार्यक्रम असताना उत्स्फूर्तपणे येते. यापूर्वीच आपला संगमनेर येथे आदरणीय शिंदे साहेबांचा कार्यक्रम घेतला होता, त्यावेळेस बघितलं असेल आम्ही जर थोडी ताकद लावली तर संगमनेरमध्ये काय होऊ शकतं. आणि लवकरच पुढील आठवड्यामध्ये सुद्धा याच नगर रोडला आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांची आपल्या नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे मी जास्त काही आज बोलणार नाही. फक्त गेल्या 1 वर्षात जे काही कामाचा लेखाजोखा झाला, जो तुम्ही आशीर्वाद दिला, जी संधी दिली, त्या संधीच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण भोजापूर चारीचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल, साकूर-पठार भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला असेल, संगमनेर शहरात सुद्धा तुम्ही अनुभवला असेल. आमदार बदलला, कचऱ्याच्या गाड्या यायच्या बंद झाल्या. बरं कचऱ्याचा ठेकेदार कोण हो? त्यांचाच ठेकेदार. पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थोडा कालावधी प्रयत्न केला, पण जसं जसं आपल्याला कळत गेलं तसं तसं आपण त्यामध्ये सुधारण्याच्या सूचना अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय खालच्या पातळीवरती माझ्या कुटुंबावरती, माझ्यावरती टीका टिप्पणी गेल्या 1 वर्षभरापासून चालली, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त आपल्या दिलेल्या विश्वासाला जागून आपल्या विकासासाठी मी कार्यकर्त्यांना सांगत असतो, टीका टिप्पणी करत बसू नका. लोकांनी आपल्याला टीका टिप्पणी करण्यासाठी निवडून दिलं नाही, लोकांनी आपल्याला विकासासाठी दिलंय. आणि हा विकास कधी होऊ शकतो? हा विकास फक्त केंद्रामध्ये आपलं मोदी साहेबांचं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं त्रिमूर्ती सरकार आहे, संगमनेरमध्ये तुमचा भाऊ, तुमचा मुलगा आमदार आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्यावेळेस विकासाचा जो काही नवीन उपक्रम आपल्याला या तालुक्यामध्ये घेऊन दाखवायचा आहे तो दाखवूया. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस,
तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले. मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.